प्रकाशाचा उत्सव म्हणून समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे 6 मुख्य दिवसात दिवाळी साजरी होते। यामध्ये लक्ष्मीपूजनाचे महत्त्व मोठे असून घरोघरी लक्ष्मीपूजन करून आनंद, प्रकाश, आरोग्य, सुख समृद्धीसाठी प्रार्थना केल्या जाते आणि म्हणूनच दिवाळीसाठी सजलेल्या बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती ही प्रकर्षाने बघायला मिळत आहे। हिंदू धर्मात लक्ष्मीला विष्णूची पत्नी असे संबोधल्या जाते, म्हणून सौभाग्याची देवी मानल्या जाते। त्याचप्रमाणे तिला धनाचं प्रतीकही मानल्या जाते। म्हणूनच प्रत्येक दुकानावर, प्रत्येक घरात तसेच लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परिवारातील प्रमुख व्यक्ती पाहायला मिळते। म्हणूनच लक्ष्मीच्या मूर्ती शहरातील प्रत्येक बाजारपेठेत आकर्षण ह्या ठरत आहेत। कमळाच्या फुलाखेरीज शंखावर बसलेल्या लक्ष्मीच्या मूर्त्यांची ग्राहकांना अधिक मागणी केल्याचे दिसून येत आहे। शहरात विविध ठिकाणी लक्ष्मीच्या विविध मूर्त्यांचे आकर्षक स्टॉल लागले असून कलकत्त्यावरून ह्या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये बाजारपेठ आहे। विविध ठिकाणावरून ह्या मूर्त्या येऊन अमरावती शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे। या लक्ष्मीच्या मूर्त्यांच्या खरेदीसाठी शहरातील नागरिक मोठी गर्दी करत असून विविध प्रकारांच्या मूर्त्या या शहरवासियांसाठी विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे। अभी कलकत्ता पैटर्न की बहुत डिमांड है। और कौन कौन से प्रकार की मूर्तियाँ हैं आपके पास? अपने पास कलकत्ता पैटर्न है, हाँ, बड़े से बड़ी कमल की फूल की है, 5 घड़े वाली है, ऐसे ऐसे प्रकार की मूर्तियाँ है अपने पास। और क्या क्या प्राइस होंगी लगभग उसकी? अपने पास है 600, 350, 500, 700, 800 रुपये तक की प्राइस है। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।